पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहेत. कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या या शेतीतून एका शेतकऱ्याने कशी उभी केली आर्थिक घडी, पहा हा धाराशिव बुलेटिन या चॅनेलचा खास रिपोर्ट. पुण्यातील दुष्काळी भागामध्ये एक रेशमाची बाग फुलवणारं गाव म्हणजे खामकरवाडी. या गावाची ओळख सध्या जिल्ह्यात, राज्यात आणि अगदी देशाच्या बाहेर सुद्धा झालेली आहे. पारंपरिक शेतीतून आधुनिकतेची कास धरत या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम उत्पादन करत आहे. एकेकाळी पूर्ण या गावात झोपड्या होत्या, एकदम साधी घरं होती. आज त्याच गावात पक्की आणि देखणी रुबाबदार घरे उभं राहिली आहेत, ते फक्त या रेशीमच्या सहाय्याने. आज आपण अशाच एका शेतकऱ्याकडे आलेलो आहोत की ज्यांनी बराच काळ संघर्ष केला, परंतु त्याच मातेतून परत सोनं उगवण्याची कला त्यांना प्राप्त झाली आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संतोष अर्जुन लुगडे. आता ही रेशीमची शेती तिचं नेमकं कसं आहे, म्हणजे किती दिवसाचं उत्पन्न असतं, काय काय तुम्हाला काळजी घ्यावी लागते आणि त्याची सुरुवात कशी होती? कट केल्यापासून 50 दिवस लागतो पाला याला. आणि शेवटला याचा कोष तयार होऊन तो मार्केटला जातो. बरं, हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी सुरुवात कशी होती, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने रेशीम लागवड केली तर ती सुरुवातीपासून काय प्रोसेस असते? सुरुवातीपासून कट केली की पुन्हा खात पाणी करायचं, पुन्हा तिथून मग साळून घ्यायचं, खुरपणी करायची, 2 पाळ्या माराव्या लागतात त्या. आणि हे कधी कुठल्या महिन्यात लागवड होती याची? जून महिन्यात लागवड होती. आणि जून महिन्यात शेवट मे मध्ये बी जमती, पर पुन्हा तुटाळ होती. जून मध्ये वातावरण चांगलं राहतं. आता एक तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा लागवड केली तो पहिला लॉट होता, तो किती दिवसात निघाला? पहिला लागण केल्यापासून कमीत कमी 6 महिने लागतात. आणि त्यावेळेस भाव काय भेटला होता? भाव भेटला होता 700 रुपये प्रति. पुन्हा तिथून भाव रिवर्स आला तेव्हा. सोयाबीन सारख्या याचा भाव मार्केटमध्ये कमी जास्त बांधील भाव नाही आता. आता हे जे तुमच्या हातात आहे हे पांढऱ्या कलरचं हे रेशीमचा कोश आहे. हा कोश या ठिकाणी बघू शकतो. बऱ्याच पैकी याचं उत्पादन चायनामध्ये देखील केलं जातं, परंतु त्या ठिकाणचा कलर हा पिवळा येतो. त्याचा रेट या कोशापेक्षा त्याचा रेट कमी असतो. आणि हा जो कोश या ठिकाणी शेतकरी निर्माण करतो, हा दर्जेदार क्वालिटीचा आणि इतर ठिकाणी जे रेशीम तयार होतं त्या सगळ्यांपेक्षा एक चांगला असा समजला जातो. याची विक्री कुठं होती प्रामुख्याने? विक्री आता बीडी एक मार्केट आहे, पुन्हा रामनगर, पुन्हा सोलापूरला बी झालंय काल उद्घाटन. पण रेट कमी देतात ना जरा. आणि रामनगरला जायला खर्च जास्त होतोय, त्याच्यामुळे लोक बीड या इथं स्थानिक लेवलला याचं मार्केट तयार झालं. मार्केट नाही. एक काळ असा होता, सुरुवातीच्या काळात रेशीम तयार झालं तर ते विक्रीसाठी परराज्यात जावं लागायचं. कर्नाटकमध्ये रामनगर या ठिकाणी एकमेव मार्केट होतं बँगलोरकडे. परंतु आता गेल्या काही दिवसात प्रशासनाने देखील या गोष्टीची दखल घेत नवीन अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक पर्याय उपलब्ध केलाय. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी रेशीमची विक्री सुरू झालेली. आता मला सांगा, एकूण तुमच्याकडे किती लोक आहेत कामाला? आमच्या इथे 19 लोक आहेत घरची धरून. घरचे बाहेरचे मिळून घरची 19 बाहेर. लोक. आणि किती दिवस काम चालते? काम सरासरी 2 दिवस चालते वेचणीसाठी. वेचणीचं काम 2 दिवस चालतं, म्हणजे हा रेशीम पूर्ण तयार झाल्यानंतर 2 दिवस ते काम चालतं. आणि त्याच्या आधी शेतातले काम असे 4 माणसं लागतात त्याला. आता एकूण तुमच्या गावात किती क्षेत्र असेल रेशीमचं? रेशीमचं कमीत कमी 150-200 शेड आहे. आणि आता तुमच्याकडे किती शेड आहे? आपल्याकडे 4 आहेत. म्हणजे असं झिकझॅक पद्धतीने आलटून पालटून चालू, कुठलं ना कुठलं चालू टप्प्याटप्प्याने. आता 2 शेड मध्ये येणार आहेत. हे सगळं नियोजन शिकायला तुम्हाला किती दिवस लागले? एक सरासरी लिंक पहिल्यांदा एक केलं, पुन्हा लिंक लागल्यावर वाढीत गेलो. काय शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी का नाही, काय वाटतं? करावी, पण शासन भाव देत नाही ना. भाव रेट कमी राहते. त्या सध्याच्या परिस्थितीने महागाई वाढली. अंडी पूजला 4,500 भाव झालाय. आधी होता 1,500-1,700. आता त्याच्या डबल टिबल झालाय भाव. आणि रेशीमचा भाव हायच लेवलला आहे ना. खताचा भाव वाढलं, रोजगार वाढला, पुन्हा अंड्याचे भाव रेट वाढविले, त्याच्या मनानं ताळमेळ जुळाना गेला. उत्पादन खर्च वाढला म्हणा. उत्पादन खर्च वाढला, मालाला रेट कमी.
एका शेड मध्ये साधारण शेतकऱ्याला एका लॉट मागे किती नफा शिल्लक राहतो? सरासरी निम्याला निम्या राहत. हा लाख रुपये गेले तर त्याला लाख रुपयाचा लॉट झाला तर 50,000 खर्च आहे सरासरी. आणि जसं तुम्ही शेड वाढवता आणि ती मॅनेजमेंट तुम्हाला जमली तर मग नफा सुद्धा वाढत जातो. हा नफा वाढतो बरं, ह्या महागाईमुळे राहीना गेला ना. हा ती जी झाली अंडीपूरला, ती जी झाली लेबर काय मिळत नाही, परगावून आणायला लागते. हा म्हणजे निश्चितच हा जो विषय आहे हा शेती या विश्वातला कुठंतरी दिशादर्शक विषय ठरणार आहे. गतवर्षीचे म्हणजे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सुद्धा आल्याबरोबर या विषयाकडे लक्ष दिलं होतं आणि बऱ्याच काही गोष्टींची कमतरता यातून शोधून काढली होती. यासोबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत एक शेतकरी दुसरे लखन म्हणून या रेशीम शेतीबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे सध्याची खामकरवाडीची ओळख रेशीमने निर्माण केली तर त्यात तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा आमच्या गावात काहीच नव्हतं. पत्र्याचे म्हणजे कोपटा असलेली घरं होती, साधे घर साधी घरं होती. तर आता आमच्या घरात 100% म्हणायला काय हरकत नाही, अशी स्लॅबची ही घरं झालेली. तर हे रेशीमपासूनच आमचं गाव चांगलं सुधारित झाले आणि रेशीममुळेच आमच्या गावाची ओळख झाली की हे खामकरवाडी गाव जे आहे ते फक्त रेशीममुळे नावाला, चौकड नावाला गाजलं. आमच्या जिल्ह्यात तर गाजलं पण बाहेर बी गाजलं. या शेतीवारीची आणेवारी वाढवण्यासाठी रेशीमने तुम्हाला मदत केली. हो, मदत म्हणजे चांगली मदत केली. पण आता सरकारकडून तुम्हाला सध्या काय यातले तोटे म्हणा किंवा यात अजून कमतरता काय असं वाटतं? सरकारनं आता जसे खताचे बाकीचे सगळ्याचे भाव जसे वाढवले, हा. पेट्रोल वाढवलं, डिझेल वाढवलं, पुन्हा जे आपल्याला आधुनिक पद्धत लागणार आहे त्याचे सगळ्याचे जसे भाव वाढवले तसे आमच्या शेतकऱ्याचा मालाचा भाव त्यांनी वाढवला, म्हणजे आम्हाला 2 रुपये त्यातून फायदा होईल अशी आमची इच्छा सरकार. शासन पण काय ती शेड साठी जाळी बिळी काय दिलेली नाही आम्हाला, कोब्यासाठी काय बजेट टाकीत नाही, काय नाही. नुसतं होय होय म्हणतात. मुंबईच्या शासनाकडून तुम्हाला सध्या काय काय मिळतंय? समजा हे रेशीम शेतीचा एखादा शेतकरी प्रयोग करतोय तर त्याला शासनाकडून सध्या आताच्या लेवलला काय काय सहाय्य होत? आता सध्या तर काही हप्ता पडत नाही, मजुरी पडत नाही, काही नाही. सध्या बंद, स्वतःच करता. शासनाचा काही 1 रुपया लाभ नाही आम्हाला. आणि सुरुवातीला काय सिस्टीम होती? सुरुवातीला होती ना, शेडला अनुदान होतं, लेबर 4 माणसाची रोजगार चालू होता. पण आता तसं काहीच नाही. आणि अंडीपूरचं पण पैसे पाठी देत होती निम्म, तर अनुदान पण आता बी देण्यात गेले. असा विषय दुसरं काही. म्हणजे निश्चितच कुठेतरी जर विचार केला ते पारंपरिक पिकाला फाटा देत सुरू झालेला हा एक नवीन प्रकल्प शासनाने लावून धरला तर येणाऱ्या काळात निश्चितच शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही, हे महत्वाचे. आणि जर या भागात येऊन आवर्जून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक कामगाराच्या हाताला काम मिळेल, प्रत्येक घरातला व्यक्ती कामाला गेलेला दिसेल. या गावात तुम्ही दिवसा आले तर पूर्ण सगळ्या घराला कुलप तुम्हाला लावलेले दिसतात. परंतु जर तो माणूस, तो शेतकरी कुठे सापडायचा असेल तर तो थेट मिळणार त्याच्या शेतावरच. मागे देखील आपण बघितलंय अनेक महिला या ठिकाणी काम करतायत आणि एकूणच या रेशीम शेतीतून फक्त शेतकरीच नाही तर कामगार वर्गाला देखील मोठ्या प्रमाणात काम निर्माण झालेलं आहे. आता बघूयात या विषयावर जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य प्रशासन असेल काय विचार करतंय आणि शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने आणखी काय पावलं उचलतंय का हे पाहणं महत्वाचं ठरेल. विश्वनाथ जगदाळे, धाराशिव बुलेटिन, धाराशिव.